नमस्कार. बोलबेडूच्या हवा कुणाची या भागामध्ये आपलं स्वागत. सोलापूर शहरामध्ये आपण आहोत. पूर्व भाग सोलापूरचा भगवान नगर इथं आत्ता आपण सध्या आहोत आणि या भागामध्ये विडी कामगार विशेषतः महिला यांचं जे प्रमाण आहे ते खूप आहे. एकूणच सोलापुरामध्ये कामगार नगरी आहे. जसे मिल कामगार आहेत तसे विडी कामगार आहेत आणि या क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण खूप आहे आणि त्यांना एकंदरीत काय अपेक्षा आहेत भावी खासदारांकडून किंवा गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्यात का, ह्या सगळ्या आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत महिला आहेत, त्या स्वतः आता इथं काम देखील करतात व्हिडिओ वळण्याचं. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला सांगा की सोलापूर कामगार नगरी आहे. वेगवेगळ्या जसं आपण इथं यंत्रमाग कामगार वगैरे बघितले तसं विडी कामगार हा सुद्धा फार मोठा उद्योग आहे. मला वाटतं लाखांच्या संख्येने इथं काम करतात. तर काय साधारणतः स्वरूप आहे पहिल्यांदा ते सांगा सोलापुरामध्ये विडी उद्योगाचं. मी पण बिडी कामगार आहे. सोलापूर शहरामध्ये मी लहानपणापासून म्हणजे वयाचे 10 वर्षापासून मी पण बिडी वडती आहे. आता माझी वय आहे 54. म्हणजे बिडी साबळे वगैरे कंपनीमध्ये मी बिडी वर्कर आहे. गेले हे 150 वर्षापूर्वीचं हे धंदा बिडी कामगारांचा आहे. म्हणजे घरात बसून घरात लेकरं बाळं संसार हे सर्व बघून ह्या बिडीवरून आपल्या कारखान्यामध्ये देऊन येतात. म्हणजे 150 वर्षापूर्वी धंदा आहे, त्याला काय असं आरोग्याच्या दृष्टिकोनातून असं काही झालेलं नाही आहे. ह्या जेव्हा मोदी लाट जेव्हा आली सरकार, तर तेव्हा नाही म्हणायला लागले की बिडीचे हिच्यावर ना कॅन्सर होतो, अमका होतो, हे ते म्हणून ना खूप बिडीवर जाचक अट लावण्याचं हे प्रयत्न केले. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमीत कम 5 लाखपर्यंत हे बिडी कामगार आहेत. पूर्ण देशामध्ये हे 5 लाखपेक्षा जास्त हे बिडी कामगार धंदा आहे. म्हणजे घरात बसून करणारे हे धंदा आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ह्या बिडीवर संकट यायला सुरू झालं, जेव्हा मनमोहनची सरकार होती, ह्या सरकारानं आलं, त्यानंतर भाजपची पण सरकार ह्या विरोधक पार्टी होती. या सुषमा स्वराज म्हणून ना आरोग्यमंत्री होती, तिने ह्या बिडीवर धंद्यावर बंधन आणण्याचा प्रयत्न केला. त्या आरोग्याच्या दृष्टीनं की हा घातक आहे, कॅन्सर होऊ शकतो किंवा इतर होऊ शकतो म्हणून. आता 150 वर्षापूर्वीचा असा कॅन्सर जे न खाणाऱ्याला पण होतोय, जे खाणाऱ्याला पण होतो, हे प्रश्न वेगळा आहे. एक मुद्दा झाला, पण मला सांगा की किती रोजगार मिळतो, म्हणजे साधारणतः महिला किती बिड्या वळतात दिवसभरात? सोलापूर शहरामध्ये एक तर कामगारचं शहर सोलापूर आहे. मध्ये एकच ठिकाणी एकच शहरामध्ये इथं का ग्रामीण वगैरे नसतो. इथं शहरामध्ये 70,000 बिडी कामगार ह्या कंपन्यामध्ये काम करतात. असे 11 फॅक्टरी आहेत. साबळे वगैरे आहे, देसाई आहे, बत्तीन आहे, ठाकूर आहे, दायस आहे, ठाकूर आहे, असे म्हणून कमीत कम 70,000 हे काम करत. रोजगार मिळतो समजा एका महिलेला? तर जेव्हा जेव्हा महागाई भत्ता वाढत गेलं तेव्हा किमान वेतन प्रमाणे हे झालं. आता 2007-08 मध्ये बिडी कामगारांची मूळ मजुरी होती, तर जेव्हा 200 रुपये, आता ती किमान वेतन बिडी कामगारांचं वाढलेलं आहे 353 रुपये 60 पैसे. या किमान वेतन सरकारने जाहीर केलेलं आहे. म्हणजे जेव्हा युतीची सरकार होती हे सर्व होत असताना शेकडा आहे का? शेकडा किती? नाही, हजाराला 353 रुपये आता सरकारनं जी किती वेळा वळून होतात? एका दिवसामध्ये 1000 बिडी साधारणपणे वडू शकता. 1200 पर्यंत, लेकराला पोरगीला वगैरे मध्ये तेले केले तर 1500 पर्यंत ते वडू शकते. या बिडीमध्ये कसं आहे, बिडीला हाक रजा आहे, बोनस आहे, ग्रॅज्युटी आहे, प्रायव्हेट फंड आहे, हे सर्व कायदे हे कामगार चळवळीमध्ये हे लावून घेतलेलं आहे. आता हे सरकारनं कामगार कायद्यामध्ये बदल आणल्या असल्यामुळे हे खूप प्रश्न बिडी कामगार चोर आलेला आहे. तुझ्याकडे तो परत मी पण विचार बघा की साधारणतः दिवसाला 1001 बिडी एक महिला कामगार वळते आणि तेव्हा कुठं त्यांना साधारणतः 353 रुपये मिळतात. कशा प्रकारे काम चालतं तुम्ही सांगा? एक बिडी वळून व्हायला काय काय करावं लागतं? किती वेळ लागतो? एक बिडी वळायला 4-5 लागते, 4-5 मिनिट लागते. कसं कसं करावं लागतं? बिडी तंबाख घालाव, पुढे भिजवा लागते आणि पान कातरून तंबाख घालावं लागते. बिडी या बिडी वळाव, असं तंबाख घालून दोरा बांधून तंबाख वळाव, मग ते बिडी तयार. किती वेळ लागतो? तुम्ही 1000 बिडी जर दिवसात वळत असाल तुम्ही तर किती वेळ लागतो? अख्खा दिवस जातो? पुरा दिवस जाते, 24 तास जाते. 24 तास लागते. आणि हे तुम्हाला त्रास खरोखर आहे का ह्याचा? नाही, आरोग्याच्या दृष्टीनं नाही, त्रास नाही. किती पैसे मिळतात? आता सांगितलं तेवढेच पैसे मिळतात? थोडंच मिळतं. 1000 केलं तर 190 रुपये मिळतात. तुम्ही सांगा मला की ह्याच्यात काय बदल झालाय का? नाही, बदल झालाय का ह्यात? काय पैसे किती काळापासून एवढेच आहेत? पुरतात का तुम्हाला? जास्त पाहिजेत काय?
जास्ती पाहिजेलच. आम्ही 24 तास बिड्या बनवतो, तेवढंच पैसे मिळतात. 1000 बिड्या केले तर 210 रुपये आम्हाला मिळतात, तेवढंच. आणि मग राजकारणी लोक मतं मागायला येतात वेळी कामगाराची मतं आवश्यक आहेत ना, आश्वासन काय देतात त्यावेळेस? काय काय देतात? मत्ता मागायला येतं पण आम्हाला बघणार कोण नाही. काय इथं करून पण का उपयोग नाही. गरीब लोक आम्ही बिड्या करायच्या, ते 1000 बिड्या बनावं म्हणलं तर दीड दिवस होतं. त्याच्यामध्ये 200 बिड्या चाट होत जाता. मग पान घालावं, तांबा घालावं, दोरं विकत आणावं, ते करून पण काय उपयोग नाही. कशाला म्हणलं तर गरीब लोक आहे म्हणून मजबूरला केलं. ते आठवड्याला मजूर देणार, ते पण महिन्याला आहे. महिन्याला दिला, महिना भरला फर नव्हती तर इथं कर्ज काढावं, तिथं महिन्याचा मजूरला वाट बघावं. महिन्यामध्ये मजूर आल्यावर त्याला वाटलं तर परत आपल्याला काय पण राहत नाही. एखादा नवरा असणार बाया, इदवा बाया आहे, लेकरा बाया नसणार बाया आहे, मग लेकरा उडण टापूचा बाया आहे. तुमची अपेक्षा काय आहे सरकारकडनं, काय अपेक्षा आहे याच्यामध्ये? सरकारपाशी तेच आम्हाला असं काय आम्हाला एवढं सोयी नाही, काय नाही असं केला मग सरकारने. गेल्या 10 वर्षामध्ये आता इथं भाजपचं सरकार आहे, मोदी सरकार आहे, इथं तुमचे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी तुमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं किंवा काय? तेव्हा काय तेव्हा अजून आम्हाला घर गेल्यावर ते केला आणि आडमासर नरसे तर आम्हाला लक्ष देऊन एवढं घर तर आमचा उभार केला. मग आता कोण असून पण मत मागायला तर पण आम्हाला कोण बघणार का नाही, कोण का आम्हाला. आडमास्तरण मात्र केले मध्ये तुम्हाला आडमास्तरण आमचं घर त्यांनीच उभारलं. मग तेव्हा ते टायमाला आमचं घर गेल्यावर आम्हाला रोड तिने उद्घाटन केलेलं घर तेच का? नरेंद्र मोदींनी इथं जी आशियातली सगळ्यात मोठी वसाहत जी आहे रेनगर ती केली, त्यात आडमास्तरांचा पण सन्मान केला गेला. पण आता चित्र बदललं आहे, असं दिसतं की आडमास्तर हे प्रणिती शिंदेंना पाठिंबा देत आहेत त्या मोदीच्या सोबत. तुमच्या पण लक्षात नसेल, तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही समजा चांगल्या पद्धतीने तुम्ही ते शूट करायला पाहिजे. ह्या मोदी सरकारनं कुठं सुद्धा एक घर बांधलंय का दाखवावं, बांधलंय का? आता हागणदारी मुक्त करा म्हणून ना सरकारनं केलं. महानगरपालिकाला नोटीस दिलं, समजा तुम्ही हागणदारी मुक्त करायसाठी तुम्ही संडास बांधा म्हणून. किती सक्सेसफुल योजना झाली ते सांगा मला. तर काय बोलतात, ह्या लाल बावट्याने CI2नं ते 30,000 घरं बांधले आहेत कॉम्रेड आडम मास्तरनं. आडमास्तरचं श्रेय आडम मास्तरच शेअर आहे. मग हे आडमास्तरांना सन्मान दिला का मोदींनी जेव्हा ते आले? आमची गरज नाही तिची घ्यायची, तिची काय घ्यायची गरज आहे? आम्ही बोलवला तिला पाहुणा म्हणून, ये म्हणून. आता पंतप्रधान कुठला काची ना, आमची जे काय देणं घेणं नाही आहे. आता आम्ही गोदूताईचं जेव्हा घर देत असताना आम्ही पंतप्रधान मनमोहन सिंगला बोलवलं, हां, मग तिच्या राष्ट्रपतीला सुद्धा बोलवलं होतं आम्ही. मग दुसरे अशी मंत्री जे सत्तेवर आहेत आम्हाला तिच्याशी लेणं घेणं नाही. आमचं जे गरिबांचं काम कुठं अडकतं आहे, आम्ही संघर्ष करणारे माणसं आहेत. मग त्यांना गरजच आहे आमची, तरी येतात ते सत्कारासाठी. सांगा आता जवळपास 70,000 महिला आहेत फक्त सोलापुरामध्ये, बरोबर ना? तसं बघायला तर महत्त्वाचं मतदान आहे. पण तुम्ही काय म्हणाल मनमोहन सिंगच्या 10 वर्षाच्या कारभाराबद्दल, मोदींच्या 10 वर्षाच्या कारभाराबद्दल? दोन्ही कारभार समोर आहेत. जेव्हा हे काँग्रेसची सरकार होती, या बिडी धंद्याला थोडासा फार काय एवढा त्रास नव्हतं. म्हणजे होतं हे समजा हे असं नका तसं नका हे संदर्भातला. म्हणजे आता GST वॅट उपकर असे कर लावलेले आहे. बिडी धंद्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे हिच्यावर. ते हे ताबडतोबीनं कमी काठी टाकलेलं आहे, काठी टाकलेलं आहे हिच्यावर. ते बंडलवर जे जाचक अटीमुळे हे माल त्यांचं जात नाही आहे, त्यांचं लेबल जात नाही आहे, त्यांचं ब्रँड जात नाही आहे. त्यासाठी बिडीवर आलेलं आहे. नकली बिडी बाहेर या लागलेलं आहे. त्यासाठी हे सरकार जबाबदार कोण आहे? ते जबाबदारी सरकार राहायला पाहिजे. हे सरकार भांडवलशाहीला मोठं केलेलं आहे, जे कामगाराला आहे. आता राम सातपुते आहेत भाजपचे, प्रणिती शिंदे आहेत काँग्रेसच्या. कोण तुम्हाला न्याय देऊ शकेल असं वाटतं दोघांमध्ये? हे बघा, आम्ही जेव्हा आपले इथले पहिले खासदार होते सिद्धेश्वर महाराज, तर लालबावटा बिडी कामगारच्या माध्यमातून आम्ही ह्या पंतप्रधानाला तुम्ही निवेदन द्या. 2016ला नोटबंदी झाली. ह्या बिडी कामगारांची 4-5 हजार रुपये पगार येत नाही आहे. ह्या बँकेत जावं लागलं. 0 बॅलन्समध्ये तुम्ही खाता उघडा म्हणून सांगितलं. आमचे 1000 रुपये बँकेत गेले. तर आमची मजुरी आता बँकेत पडती. हाल खूप झाले मान्य, पण कोण सोडू शकेल असं वाटतं तुम्हाला? सोडणार नाही आहे. हे बघा, आता आम्हाला सुटणार असेल तर आम्ही सत्ता बदल करावा लागणार आहे. सत्ता बदल करावा लागणार आहे. इतकी आम्ही कोण पण ते खासदार आम्ही बघितले सुद्धा नाही. ते पहिलेच्या खासदारला सुद्धा बघितले नाही. तो तर फिल्मी हिरो होतं, त्यांना कोणीच बघितले नाही. हे तर जय सिद्धेश्वर महाराज ते महाराजच होते. त्यांनी मंदिरा वर्ष निष्क्रिय राहिले तुम्हाला असं वाटतं? तुम्ही सांगा, तुम्हाला वाटतं तुमची परिस्थिती कोण बदलू शकेल? भाजप बदलू शकेल, काँग्रेस बदलू शकेल, राम सातपुते बदलू शकतील, प्रणिती शिंदे बदलू शकतील? काँग्रेस. तुम्हाला वाटतं? तुम्ही काय सांगा? तुम्ही सांगा, तुम्हाला वाटतं? मतं मागायला येतात ना, मग त्यावेळेस काय मागतात? तुमच्याकडे येऊन म्हणत असतील ना आम्हाला मतं द्या वगैरे म्हणून. तुम्ही विचारता की नाही मग? हे
कोण उभारला सगळेजण विचारतात किंवा मतं द्या म्हणून. तुम्ही उभारला तुम्ही विचारता, तुम्ही उभारला सगळेजण. आम्हाला कुणाला समाधान वाटतं त्यांना मत घालणार आम्ही. त्यांना मत घालणार. हां मग तेवढंच. तुमचं काय मागणे आहेत? आमचं मागणं गरिबांचं ते ओळखून खरावं बघा सगळं. ओळखून आता मत मागायला कसं आहे तर ना, कोणाचं परिस्थिती काय आहे ते विचारून ते हे खरावं. आता निवडून येतात त्यांनी आणि आता तोंडच दाखवत नाहीत. हसलं लोक आहे तिथले. फक्त मतं मागायला येतात आणि काय अजून काय पण बघत नाही इथलं. सगळं ड्रेनेज कसलं आहे आणि हे बिड्याचं काम पण मजुरी महिन्याचं केलं आता. आठवड्याचं असलं तर आम्हाला बरं होतं त्यात पहिलं. सांगा हे काय म्हणजे पूर्वी काय होतं? आठवड्याला मिळायचं. आठवड्याला होतं ते पण कारखान्यामध्ये देत होते. आता काय महिन्याला झाल्या पगार ते पण बँकमध्ये लाईनमध्ये उभारून एक तास उभारून घ्यावं लागतंय. लई त्रास व्हायला लागलाय ह्याच्यानं. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं? राम सातपुते, प्रणिती शिंदे, कुणामध्ये धमक आहे का आडमास्तरच पाहिजे तुम्हाला? धमक म्हणून काय सांगू शकत नाही. ज्याने ज्याने येतात ना नियतीप्रमाणे, कसं नियतीने मत मागायला येतात तसं नियतीने गरिबांची गरीब ओळखून करून त्यांनी स्वतः करावं. यांनी करतात त्यांनी करतात म्हणून आम्हाला पण आशा असते, पण त्यांनी परत तोंडच दाखवत नाही, ते येतच नाहीत. आणि मजुरी पण आम्हाला नेहमी कसं कारखान्यात दिलं आहे तेच दिलं आणि बँकेत गेलं तर एकांचं आत पडतंय नाही पडतंय, मशीनमध्ये लई त्रास असते. आमच्यासारख्यांना पडतंय, त्यांच्यासारख्यांना बोट बसत नाही, हात बसत नाही, हे होत नाही. सगळं ते हे पण गेलं नाही, ते हे पण पडत नाही आम्हाला अंगठा पडत नाही. पहिला काही तर फक्त ते मजुरी ते कारखान्यामध्येच सह्या करून देत होते मजुरी. आता बँकेमध्ये गेले तर ते टसा घालून ते पडले तर देताय, नाही तर नाही बस ये ना म्हणून परत जावं म्हणून म्हणते. असं आमचं काम मला सांगा हे बरोबर आहे ठीक आहे म्हणजे की भाजपच्या 10 वर्ष खासदारांनी काय केलेलं नाही, काँग्रेसच्या काळामध्ये थोडंसं कमी होतं. सत्ता बदल तुम्ही म्हणताय, पण आता आम्ही विचारायला लागलो तर लोक म्हणतात की मोदीच येणार परत. आता सभा पण आहे मोदींची, इथले जे खासदार आहेत. मोदीची सभा असू दे काय असू दे, लोक तिला बघण्यासाठी जात असेल, तिचं सूटबूट बघण्यासाठी. तर काय विकास केलेला आहे त्यांनाच माहीत असेल. अरे बेटी बचाव बेटी पढाओ सबका साथ सबका विकास. कुणाचा विकास झालेला सांगा? बीडी कामगारची मजुरी बँकेत गेली. जमदार रेशन कार्ड आहे, असे लाखो लोकांचे कार्ड बेकार झाले. ज्यांना ते अन्न सुरक्षा यादीमध्ये आले त्यांना धान्य मिळतो. बीडी कामगारची 200 रुपये मजुरी, आम्हाला धान्य परवडते का? आज प्रचंड अशी महागाई वाढलेली आहे. तुम्ही सणासुदी आलं तर लगे प्रचंड अशी महागाई वाढत आहे. आता निवडणूक आहे म्हणून तुम्ही 840 रुपये घ्यायची दर केलेला आहे. 1 महिना झाला उतरलेला आहे. आता निवडणूक होऊ दे, अजून परत वाढणार ते घ्यायची दर. म्हणजे निवडणूकपर्यंत ह्याचं खाली नाटकं आहेत हो. तर हे करणार तिने. महागाई आहे, बेरोजगारी आहे, बेकारी आहे, हाताला काम नाही आहे. सोलापूर शहरामध्ये बघाट झालेला आहे. हे कोण बघायचं? इथले खासदार बघायचं नाही, मग कोण बघायचं? आता बिडी धंद्यावर नाही समजा आलेलं आहे संकट. ह्यासाठी आमची बिडी मजुरी सुद्धा वेळेवर मिळत नाही आहे. खायचं का? सांगा आडमास्तरांनी प्रणिती शिंदेंना आता पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय, तुम्हाला तो मान्य आहे का? कारण अशी एक चर्चा आहे की जेव्हा विधानसभेची निवडणूक येईल तेव्हा आडमास्तर संधी देईल, पण ते पाळतील का शब्द? नाही ना पाडू दे. आम्ही हे बघा आता महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत. CI2चे ते नेते आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा नेते आहेत. ते मी एक कार्यकर्ता आहे. तर आम्ही ते पाठिंबा दिलेला आहे. पाठिंबाने सक्रिय पाठिंबा देऊन आम्ही जनतेची मतंसुद्धा मागायला लागलेले आहेत की हे सरकारने असे केलेलं आहे, आता हे सरकारमध्ये बदल पाहिजे म्हणून. कॉम्रेड आडमास्तरने जे सांगितलेलं आहे ते पक्षाने ठरलेलं आहे. इंडिया आघाडीचा कॉम्रेड सीताराम येचुरीसुद्धा या सपोर्ट केलेला आहे. आता आम्ही समजा जेव्हा जेव्हा आमची पॉकेट आहे, जेव्हा आम्ही 30,000 आमचे घरकुल आहेत, तर आमचं गोदूताईचं घरकुल आहे. आम्ही जिथं ठिकाणी राहतो आम्ही काँग्रेसला मतदान करणार. प्रणितीताई जर खासदार झाल्या, त्या दिल्लीत गेल्या तर आडमास्तरांना ती संधी मिळेल मध्य सोलापूरमधनं. पण समजा निवडणूक आहे माहीत नाही, प्रणिती शिंदे जर नाही जाऊ शकल्या, त्याच परत उभारल्या, मग आडमास्तरांचं काय? आम्ही हे बघा हे काय लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला पण उभारता येतं, मला पण उभारता येतं. आता हे लोकसभाची निवडणूक आहे, हे पूर्ण देशाची निवडणूक आहे. या संदर्भातला आम्ही सपोर्ट केलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीला आमचा उमेदवार आडमास्तर राहणारच आहे. आम्ही अजून प्रचार लोकांना सांगणार आहे की आम्हीच हे गैजा करण्यासाठी लोकसभेला पाठिंबा दिलेला आहे. विधानसभेला आमच्या आडमास्तर उमेदवार राहणार आहे, त्याच आम्ही तिचा प्रचार सुद्धा करणार आहे. लोकांना माहीत आहे बीडी कामगारांचं कोण काम करतं, आडमास्तर शिवाय कोण करत नाही आहे. बीडी कामगार हा धोकादायक उद्योग नक्की आहे, पण या महिलांचं असं म्हणणं आहे की 150 वर्षापासून हा उद्योग सुरू आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती आता जाचकाठी का घालता? नोटबंदीमध्ये यांचे हाल झालेले आहेत. यांची मजुरी जी आहे ती सुद्धा तुटपुंजी आहे. पूर्वी आठवड्याला मिळायचं मजुरी आता महिन्याला मिळते आणि जाचकाठीमुळे हा सगळा धंदा जो आहे तो बसलेला आहे. आणि निवडणुकीपुरतं येतात,
खासदार आमदार आश्वासन देतात, पण यांचे जे प्रश्न आहेत ते जागेवरती आहेत. त्यामुळं जे कोणी खासदार येतील त्यांनी त्यांच्या या मागण्यांकडं लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळं आपण बघितलं की जवळपास 70,000 महिला एका सोलापुरामध्ये आणि जवळपास 5 लाख महिला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या धोकादायक असलेल्या विडी वळण्याच्या व्यवसायामध्ये आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हवा कुणाची मध्ये आपण सोलापूरमधल्या या पूर्व भागामधल्या भगवाननगरमधल्या महिला कामगारांची जी भावना आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण असंच आणखीन सोलापूरच्या इतर भागामध्ये जाऊन वेगवेगळे जे घटक आहेत नागरिक असतील त्यांचं काय म्हणणं आहे, खासदारच्या कोणते खासदार आहेत त्यांचा कारभार चांगला राहिला किंवा कुठले खासदार निवडून येऊ शकतील हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपण इथं थांबूयात. बघत राहा बोल व्हिडिओ हवा कुणाची.